जय मल्हार, जय अहिल्या। आज इतक्या रात्री अचानक तुमच्या सर्वांपुढे लाईव्ह जायचं कारण हे, बरेच जण आता झोपले असतील किंवा बरेच जण सर्वांचे मोबाईल कदाचित बंद असतील। आपल्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना फोन करून मोबाईल चालू करायला सांगा, जेवढे शेअर होता येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा। हे मी का सांगतोय, आज ओबीसी आरक्षण बचावचे मोरक्या नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के काही हिजड्यांच्या अवलादींनी, काही नराधमांनी, म्हणजे अजून मला त्याची नीट माहिती मिळाली नाही, मला खूप उशिरा ही गोष्ट कळली की त्यांना चुकीच्या पद्धतीने प्लॅन करून त्यांना काही नशिली औषधं किंवा कशातून खाण्यातून किंवा कशातून काही देऊन पद्धतशीरपणे कटकारस्थान रचून आणि त्यांना दारू पाजली, दारू केली, दारू पिली अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पसरवून आणि त्यांना मारहाण करून नालायक आणि नीचपणाचा कळस केलाय। हा मी वारंवार सांगत होतो, मला ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, सर्व जाती धर्माच्या प्रत्येक जातीमध्ये एक असा वर्ग आहे की त्याला या आरक्षणाची नितांत गरज आहे। आणि ओबीसी आणि मराठा वादामध्ये मी कदापि अशी एका समाजाच्या बाजूनी भूमिका घेतली नाही। जे गरजू जरूरतमंद आहेत, ज्यांना खरंच या आरक्षणाची जरूरत आहे, त्यांच्या पिढीला जरूरत आहे, त्यांना जरूर हे आरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्या वादामध्ये मी आजपर्यंत कधी बोललो नाही। पण ही जी कुत्री आहेत ना, ही जी भडवेगिरी करतायत, जाऊन हिजडेगिरी करतायत, बांगड्या भरल्यात असं समजू नका हो। एक लक्षात घ्या, आम्ही कुणाच्या आद्यात मध्यात नाही। आम्ही आजपर्यंत कधी सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करतो, प्रत्येक नेत्याचा आदर करतो। जरांगे पाटील असतील, लक्ष्मणजी हक्के असतील किंवा अजून वेगवेगळ्या जातीचे अनेक नेते आहेत, त्या सर्व नेत्यांचा आम्ही आदर करतो। ते आपापल्या समाजातील आपल्या गरजूवंत गरीब समाजा जातीसाठी भांडत असतात, सरकारशी लढा देत असतात। आम्ही देखील देतोय धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी। तर हा घनश्याम बापू हक्के आज तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, आता फातिमा नगर चौकातून मी चाललोय ससूनला। साल्यानं तुमच्या गांडीत दम असेल ना तर या, जिथं सांगेल तिथं मी येतो आणि काय तुमच्या गांडीतला दम येतो बघू। मग ही खरं तर भाषा म्हणजे काही लोकांना वाटत असेल असं, जरा थोडासा इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। मी हक्के सरांना भेटायला चाललोय आता ससूनला। काही कुत्र्यांना वाटत असेल तर तुमच्या गांडीत काय दम आहे ना, तो येऊन इथं दाखवा। हे असले हिजडे चाळे करण्यासाठी, बायले चाळे करण्यापेक्षा आहे ना, खरे मर्दासारखं तुमची ताकद दाखवा। कुठे तुम्ही आहे, कुठे कमी पडताय का, आम्ही कमी पडतोय ते मग बघू। गांडूची अवलाद म्हणून कधीच राहणार नाही आम्ही, लक्षात घ्या। जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे। आम्ही परत सांगतो, कोणत्या आरक्षणाच्या बाजूने आणि कोणत्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच दुटप्पी भूमिका घेतलेली नाही आणि आम्ही कधीच कोणत्याही जातीद्वेषी अशी वक्तव्य केलेली नाही। परंतु तुम्ही साल्यानं जर का असले गेमा करणार असणार, असले खेळ खेळणार असणार आणि जर का आमच्याच माणसावरती असले जर का घाणेरडे आरोप करणार असाल तर सर्व गेलं गाढवाच्या गांडीत। रस्त्यावर मग कुणाला कसं करायचं आणि काय करायचं ना ते आम्हाला चांगलं जमतं। हे मी का बोलतोय की आजचे एवढे नालायक, म्हणजे हितपर्यंत तुमच्या हिंमत झाली एका प्राध्यापकाला अशा पद्धतीने वागणूक द्यायची, पार तुम्ही आता हितपर्यंत चाललेत। ज्या माणसांनी ओबीसी चळवळ वाचवली, ओबीसी मधल्या असलेल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे हाल केले, रात्रंदिवस एक केलं, कशाचा घरादाराचा विचार नाही केला, आज त्या माणसाबद्दल तुम्हाला जे काय भांडायचंय ते तत्व वैध भांडायला काय भांडायचे ते तुमचं। एखादी गोष्ट तुम्हाला नाही पटत आहे तर त्याचा तुम्ही वैचारिक विरोध करा। तुम्ही एवढे नालायक नीचपणाचा कळस हितपर्यंत गेली तुमची आता अवकाट लायकी की तुम्ही अशा पद्धतीने कटकारस्थान रचणार, एवढे छपरीगिरी करणार। आणि जी कोण असतील ती कोणत्या जातीची असतील, कोणत्या याच्याशी मला देणं घेणं नाही। कारण माझ्यासाठी मी माझ्या जातीत सर्व जाती धर्मांचा आजपर्यंत आदर करतो, सर्व जाती धर्माची मुलं माझ्यासोबत असतात। पण हे जर का असले छपरी चाळे करणार असाल तुम्ही आणि हे जर का असली नाटकं करणार असाल, भडवेगिरी, तुमच्या गांडीत दम येतो ना घनश्याम बापू हक्के एकटा आहे ससूनच्या इथं, या कुणाच्या गांडीत किती दम आहे बघू। मग
हे जाहीरपणे फेसबुक लाईव्ह मधून मी सांगतो, कुणाला काय वाटायचं ते वाटू देत, मला काय फरक पडत नाही, मी कुणाची पर्वा करत नाही. काय माझ्यावर काय कुणाला टाकायचे केसेस करायचे, काय करायचे करा. पण हे असली छपरीगिरी कदापि खपून घेणार नाही. हे बायले चाळे तुमचे हिजडे चाळे, गांडीत दम नाही तुमचे म्हणून असं एकटं बघून तुम्ही त्यांच्या विरोधात असले प्लॅन करून गेमा करताय आणि असली कटकारस्थान रचताय. वैचारिक लढा नाही द्यायची ना तुमच्यात हिंमत. आजपर्यंत आम्ही पण वैचारिक लढा देत होतो, शांततेत होतो. मी तर कधीच या ओबीसी मराठा इतर आरक्षणाच्या बाबतीत कधीच वक्तव्य केलं नाही. मी एवढंच बोलत आलोय, ज्यांना आरक्षणाची गरज आहे, ज्या जाती धर्माच्या वर्गाला त्यांना मिळालंच पाहिजे. पण आज हा नीचपणाचा कळस बघ हितपर्यंत. कुठल्या तरी तुमच्या कुत्रे गॉड फादरनी तुम्हाला आदेश दिला की तुम्ही हितपर्यंत जाणार, आता हितपर्यंत तुमची हिंमत झाली एवढी. या ना समोर, या ना बघू ना कोण किती आहे, कुणाच्यात किती दम आहे, या ना समोर. तुम्ही आज केलं ना, मी आता सांगतो ना तुम्हाला, रात्रीचे किती वाजलेत, 12 वाजलेत. एकटाय मी इथं ससूनला चाललोय. या कुणाला पाहिजे तर माझं लाईव्ह लोकेशन टाकतो. कुठल्या चौकात कुठल्या रस्त्यावर भेटायचं तेवढं सांगा फक्त. आणि काय तुमच्या बुडात दम आहे ना, तो दम दाखवा इथं. एक लक्षात घ्या, आमचा संयम आणि आमचा अंत बघू नका. ह्यो जर का 2.5 कोटी धनगर जर का रस्त्यावर उतरला ना, तुम्हाला पळता भुईत थोडी करेन. लक्षात घ्या, पळायला जागा राहायची नाही, घरात राहायची लायकी राहायची नाही तुमची. आमच्या नादाला लागू नका. जेवढा शांत आहे ना तेवढाच मग याड आहे हा धनगर. आम्ही शांततेने सगळं सहन करतोय, ऐकतोय, बघतोय, जाऊ दे म्हणतोय, चालले जो तो आपल्या जातीसाठी भांडतोय. भांडा ना तुम्ही, वैचारिक लढा द्या, आंदोलनाच्या माध्यमातून द्या. तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन काय मांडायचं एकमेकावरती, काय तुम्हाला टीका करायची काय ती करा. पण हितपर्यंत तुमची आता लायकी आली, हितपर्यंत तुम्ही करणार. मग या ना बघू ना कोण किती करते, कोण कोणासाठी किती झगडते बघू. ही जी हिजडेगिरी करून पळालेत ना काही छपरी, या ना समोर, या समोर या, बघू कुणाच्या गांडीत किती दम आहे. या धनगरांची ताकद काय दाखवतो ना मग तुम्हाला पण. अरे बहिणच्या हातात कोराड घेऊन फिरणारे अवलादे आमची, रानोवानात, दाऱ्याखोऱ्यात, जंगलात. किती मोठं कसलंही जनावर कसंही समोर येऊ द्या, एका ठोक्यात तुकडा पाडणारे अवलादे आमची. मग म्हणू नका परत. आम्ही जरांगे पाटील साहेबांचा आदर करतो, करत राहणार. कारण धनगर जातीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वारंवार आमच्या बाजूनी वक्तव्य केलेली आहेत. सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे जरांगे पाटलांनी. पण ही जी काही कुत्री आहेत ना, जी ही जातीमध्ये भांडणं लावतायत, यांना आवरा. हे असले छपरी चाळे कदापि खपून घेणार नाही. लक्षात घ्या, गोड्या गुलाबीने आम्ही नांदतोय, गोड्या गुलाबीने बोलतोय, संबंध ठेवतोय तुमच्याशी मैत्रीचे चांगले. राहू द्या. या आरक्षणाच्या या वादात मी काय सांगितलं, आम्ही आजपर्यंत मी माझं सगळे फेसबुक लाईव्ह काढून बघा, माझे व्हिडिओ बघा, मी कधीच वक्तव्य केलेलं नाही. आम्ही पाटील साहेबांचे वारंवार आभार मानलेत. पण जर का हितपर्यंत जर का कोण जर का नाटकं करणार असेल आणि हितपर्यंत जर का तुमची हिंमत होणार असेल, तर शेवटी मग आम्हाला दाखवावं लागेल मग आमची जात काय ते. आणि अजून सांगतो, माझं लाईव्ह लोकेशन टाकतोय, कोण नाही, एकटाच आहे मी. 4 कोली कुत्री लांडगी घेऊन फिरवायची माझी सवय नाहीये. एकटा गाडीत बघा, गाडीत दिसतंय का कोण, एकटाय. या कुठे यायचंय ते, या इथं रस्त्यात चौकात लुनानगर, कुठे आता लुनानगर मध्ये पोहोचलो. या ना. ही जी हिजडे आहेत ना, हिजडे म्हणतो तुम्हाला, बांगड्या भरा साल्यांनो, बायलेत तुम्ही, बायले. गांडीत दम नसलं ना की साड्या घालू असले हिजडे चाळे करणारे हिजडे आहेत तुम्ही, हिजड्यांची अवलादी. समोर या, तुम्हाला सांगतो मग काय ते. गाडीचा नंबर पाहिजे तर पाठवतो, गाडी कुठले तेही सांगतो. टाटा इनोवा हायक्रॉस आहे, ब्लॅक कलरची, 7767 नंबर आहे गाडीचा माझ्या. आणि या कुठे यायचं ते, एकटा फिरतोय मी पुण्यात. इथं लुनानगर चौकात आहे, आता ससूनला चाललोय. कुणाच्या गाडीत दम आहे ना त्यांनी यावं फक्त समोर. आणि घनश्याम बापू हक्केशी आहे ना, फक्त इथं येऊन 2 हात करावेत.
या भाषेत आज बोलतो मी. आजपर्यंत खूप वैचारिक लढा आणि ह्याच्यात संयम ठेवून जाऊ द्या एकमेकांना, पण आता नाही. आता आम्ही पण मैदानात उतरलोय आणि ही भुकणारी कुत्री आहेत ना, यांना म्हणा आता या पुढं, हिजडे चाळे करताना समोर या, तुम्हाला दाखवतो घनश्याम बाप्पू हक्के कोण आहे. आणि आता ससूनला पोचतोय आणि तुम्हाला आता सांगतो घनश्याम बाप्पू हक्के काय ते. फक्त जरा आता आज हक्के साहेबांचं काय होते ते बघू देत, तुम्हाला सांगतो आता काय येते आणि घनश्याम बाप्पू हक्के काय ते सांगतो.